5x minus 3y less than equal to 0. 5x minus 3y less than equal to 0. That we have to solve graphically. ग्राफिकली आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याची करस्पॉन्डिंग इक्वेशन लिहिणार. करस्पॉन्डिंग इक्वेशन काय होईल त्याचं? 5x minus 3y equal to 0 हे त्याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन झालं. आता यामध्ये टेबल तयार करत असताना मेन प्रॉब्लेम तिथेच आहे, टेबलचं. एकदा टेबल तयार झाला की पॉईंट प्लॉट करणं आणि जॉईन करणं फार काही डिफिकल्ट थिंग नाही आहे आपल्यासाठी. यामध्ये हा टेबल तयार करताना 5x minus 3y equal to 0 म्हणजे 5x equal to 3y असं तुम्ही लिहू शकता त्याला. आणि आपला 3 पॉईंट्स पाहिजेत फक्त. आता मेन याच्यामध्ये बेनिफिट पण आहे की कॉन्स्टंट टर्म 0 आहे. याचा अर्थ लाईन ओरिजिनमधून पास होते, म्हणजे एक पॉईंट तर कळाला. आपला 3 पॉईंटची गरज असते, 2 असले तरी पण सफिशियंट आहे. परंतु एक पॉईंट तर ओरिजिन होऊन जाईल, कारण ही लाईन ओरिजिनमधून पास होते. किंवा आपण नेहमीच्या ट्रॅकमध्ये बघा, एक्सच्या जागी जर 0 टाकला तर y इक्वल टू 0 मिळेल, कारण त्याला आपण 5x इक्वल टू 3y असे लिहू शकतो. x इक्वल टू 0 टाकला, y इक्वल टू 0 मिळेल. पण याच्यात 0चा एकच पॉईंट मिळाला आता, कारण लाईन ओरिजिनमधून पास होते. बाकीचे पॉईंट्स कसे आयडेंटिफाय करायचे? समजा आपण y इक्वल टू 1 घेतला तर x इक्वल टू 3/5 येणार. y इक्वल टू 1 घेतला तर x इक्वल टू 3/5. y इक्वल टू 2 घेतला, x इक्वल टू 6/5. व्हॅल्यूज येतात, पण प्रॉब्लेम हा आहे की ते पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायला डिफिकल्ट जातं. ते पॉईंट्स प्लॉट कसे करायचे? कारण 3/5 6/5 वगैरे अशा व्हॅल्यूज प्लॉट करणं डिफिकल्ट जाईल. प्लॉट करायचंच म्हटलं तर करता येतं, त्याला 0.6 वगैरे असं तुम्ही लिहू शकता, त्यावरून पण प्लॉट केलं तरी चालतं. शक्यतो फ्रॅक्शन किंवा डेसिमल्स अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा. नसतीलच होत अवॉइड तर तेही चालतील, काही इश्यू नाही. म्हणजे समजा आपण यात y इक्वल टू 5 टाकलं, आता x इक्वल टू काय येईल? y इक्वल टू जर 5 टाकला तर 3 इंटू 5 15. 5x इज इक्वल टू 15 म्हणजेच x इक्वल टू 3 येणार. बरोबर? फ्रॅक्शन येत नाही, अपूर्णांक येत नाही. त्यानंतर समजा x इज इक्वल टू 6 टाका. x इज इक्वल टू जर 6 टाकला तर 5 इंटू 6 इक्वल टू 3y. हा 3 इकडे डिवाइड होईल, म्हणजे y इक्वल टू 10 येणार. फ्रॅक्शन अवॉइड करता येऊ शकतो, मॅक्सिमम तो अवॉइड करायचा. नसेलच होत तर मग पॉईंटमधल्या व्हॅल्यूज घेतल्या तरी चालतात, काय अडचण नाही.
आता यामध्ये मेनली ग्राफ कन्स्ट्रक्ट करत असताना सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे ओरिजिन. आता यामध्ये पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत एक एक. मॅक्झिमम व्हॅल्यू अलॉंग एक्स ॲक्सिस 6 आहे, अलॉंग वाय ॲक्सिस 10 आहे. याला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे वाय ॲक्सिसवरती स्केल घेतली. एक्स ॲक्सिसवरती थोडंसं कमी लेंथ आहे, 1 2 3 4 5 6 असं घेता येईल. 1 2 3 4 5 6 त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय होईल मग आता यामध्ये पॉईंट्स प्लॉट केले तर पहिला पॉईंट तर 0,0 येणार. एक पॉईंट झाला 0,0 ओरिजिनचा. एक पॉईंट आहे 3,5 अलॉंग एक्स ॲक्सिस 3 अलॉंग वाय ॲक्सिस 5. 3,5 इथे येणार. दोनच पॉईंट असले तरी सफिशियंट आहे. तिसरा पॉइंट 6,10 तो पण प्लॉट करता येईल या ठिकाणी, कारण 2 पॉईंटमधून पास होणारी सेम लाईन मिळते. याचा आपण ग्राफ काढणार. जॉइन द पॉइंट्स अँड ड्रॉ अ लाईन. आता इम्पॉर्टंट थिंग ही आहे की यामध्ये फिजिबल रिजन जो आपला डिटरमाइन करायचा आहे तो फिजिबल रिजनसाठी आपल्याला लाईनच्या ह्या साईडला जायचं का ह्या साईडला जायचं हा डिसिजन महत्त्वाचा आहे. बेसिकली आपले 2 वर्ड्स असतात. एक म्हणजे लेफ्ट साईड डाऊनवर्ड आणि दुसरं म्हणजे राईट साईड अपवर्ड. पण प्रॉब्लेम असा होतोय की यामध्ये या लाईनच्या जर आपण 2 साइड्स विचारात घेतल्या तर त्या साइड्स कशा आहेत. एक आहे ती ही साइड, ही लेफ्ट साइड आहे पण डाऊनवर्ड नाही आहे. दुसरी आहे ही साइड जी राईट साइड आहे पण अपवर्ड नाही आहे. आपले 2 शब्द काय असतात.
लेस दॅनसाठी लेफ्ट डाऊनवर्ड आणि ग्रेटर दॅनसाठी राईट साईड अपवर्ड. म्हणजे इथे तो क्रायटेरिया उपयोगात येत नाही, कारण राईट साईड जी आहे ती इथं डाऊनवर्ड चालली आहे आणि लेफ्ट साईड जी आहे ती अपवर्ड चालली आहे. त्यामुळे हा क्रायटेरिया उपयोगात येत नाही. बरं, दुसरा क्रायटेरिया आपण पाहिला होता ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईड. तर ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईड हा पण क्रायटेरिया इथे उपयोगात येत नाही, कारण लाईनच ओरिजिनमधून पास होते. मग आपण ओरिजिनच्या साईडला जायचं आहे का नॉन ओरिजिन साईडला ते पण डिसाईड करता येत नाही. अशा वेळी काय करायचं आहे, सिंपल वे, सिंपल ट्रॅक आहे. तो सिंपल ट्रॅक काय, ओरिजिन ऐवजी दुसरा कुठला तरी पॉईंट चेक करायचा. लाईन जर ओरिजिनमधून पास होते, आपल्याला ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईडचा डिसिजन घेता येत नाही, तर अशा वेळी आपल्याला दुसरा कुठला तरी पॉईंट चेक करून पाहता येतो. म्हणजे काय, आपला डिसिजन काय घ्यायचा आहे फिजिबल रिजनसाठी, आपल्याला डिसिजन हा घ्यायचा आहे की लाईनच्या या भागात जायचं आहे का ह्या भागात जायचं आहे. बरोबर, आपला डिसिजन हा घ्यायचा आहे. मग सिंपल कंडिशन काय आपली आता, 5x - 3y ≤ 0. या भागामधला कोणताही एखादा पॉईंट घ्या ना. या लाईनच्या या भागात या साईडला असलेला कोणताही एखादा पॉईंट घ्या. तो इकडचाही घेऊ शकतो आपण, इकडचाही घेऊ शकतो, कुठलाही, किंवा या भागातला घ्या. जर त्याने ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, समजा आपण या भागातला एखादा पॉईंट घेतला, कुठला घ्यायचा, 1 2 3 आहे सपोज, 3,3 घ्या किंवा 3,2 घ्या किंवा 3,1 घ्या, कुठलाही घ्या. समजा आपण या भागातला एखादा पॉईंट हा घेतला 3,2, बरोबर. हा पॉईंट इथे टाकून द्यायचा, म्हणजे एक्सच्या जागी 3, वायच्या जागी 2 टाकला. एक्सच्या जागी 3, वायच्या जागी 2, काय होईल, 5 × 3 - 3 × 2, 15 - 6 म्हणजे 9. 15 - 6 म्हणजे 9. तर 9 हा लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का? येस, नाही आहे. 9 हा 0पेक्षा लहान नाही आहे आणि इक्वल टू 0 पण नाही आहे. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. मग जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तर फिजिबल रिजन इकडे नाही, या भागात. फिजिबल रिजन या भागामध्ये नाही आहे. मग फिजिबल रिजन कुठे आहे, लाईनपासून इकडं जायचं. दॅट्स इट. म्हणजे जर लाईन ओरिजिनमधून पास होत असेल तर फिजिबल रिजन डिटरमाइन करताना ओरिजिन सोडून दुसरा एखादा पॉईंट वापरा. आता पहा, समजा आपण या भागातला एखादा पॉईंट घेतला, या भागातला कुठला घेतला, समजा आता हा 6 आहे वाय कोऑर्डिनेट, हा घेऊ आपण 1,6. ठीक आहे, 1,6 हा पॉईंट घेतला, तो टाकला इथे. 2-2 पॉईंटची गरज नाही, एकावरच कळतं काय ते. पण 1,6 हा पॉईंट घेतला, 5 × 1 - 3 × 6. 5 × 1 म्हणजे 5, 5 - 18 म्हणजे -12.
आणि -12 इज लेस दॅन इक्वल टू 0. -12 इज लेस दॅन इक्वल टू 0. ही कंडिशन सॅटिस्फाय होती आहे, म्हणजेच फिजिबल रिजन या भागात आहे. मग लाईनच्या या साईडला जायचं आहे, आपण फिजिबल रिजन असं दाखवू शकतो. ओके. Completed. Solve graphically two x plus y greater than equal to 2 and x minus y less than equal to 1. दोन कन्स्ट्रेंट्स आहेत, दोन इनइक्वॅलिटीज आहेत, दोन कंडिशन्स आहेत आणि त्या दोन कंडिशन्स आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायच्या आहेत. मग आता यासाठी पहिल्यांदा काय करणार पहा. फर्स्ट अगोदर दोन्ही लाईन्सचे टेबल तयार करून घ्यायचे, दोन्ही लाईन्ससाठी. म्हणजे फर्स्ट लाईन आहे ती 2x प्लस y इक्वल टू 2, म्हणजेच त्याला आपण y इक्वल टू 2 मायनस 2x लिहू शकतो. इक्वेशन तयार होऊन जाईल. करस्पॉन्डिंग इक्वेशन
करस्पॉन्डिंग इक्वेशन. ओके, मग आता यामध्ये पॉईंट्स घेताना आपण एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट घेणं जास्त कन्व्हिनियंट राहतं. एक पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा, एक पॉईंट वाय ॲक्सिसवरचा. पहा आता व्हॅल्यूज जर यामध्ये यूज केल्या आपण एक्स आणि वाय, काय होईल? एक्स इक्वल टू 0 टाकला तर वाय इक्वल टू 2 येतो आहे. इथे जर एक्सच्या जागी 0 टाकला तर वाय इक्वल टू 2 येतो आहे. आणि वाय इक्वल टू 0 टाकला तर वाय इक्वल टू जर 0 टाकला इथे तर एक्स इक्वल टू 1. 2 पॉईंट्स पण सफिशियंट राहतात. परंतु तरीही ॲडिशनली आपण एखादा पॉईंट विचारात घेऊ. समजा एक्स इज इक्वल टू आपण 2 घेतला. आणखी एक्सच्या जागी 2 टाकला इथे तर 2 × 2 4. 2 - 4 म्हणजे वाय येतो -2. हा एका लाईनचा टेबल तयार झाला. दुसऱ्याही लाईनचा टेबल तयार करून घ्यायचा आधी. दुसरी लाईन काय? एक्स मायनस वाय इक्वल टू 1. म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय प्लस 1 पण लिहिता येईल. यासाठी एक्स इक्वल टू 0 टाकला तर वाय इक्वल टू 1 येईल. एक्स इक्वल टू 0 टाकला तर वाय इक्वल टू 1. सॉरी, वाय इक्वल टू -1. एक्सच्या जागी जर 0 टाकला तर वाय इक्वल टू -1 आणि वायच्या जागी जर 0 टाकला तर एक्स इक्वल टू 1. आणखी एखादा पॉईंट डिसाईड करू शकतो आपण. समजा वाय इज इक्वल टू 1 टाकला तर एक्स इज इक्वल टू 2 येतो आहे. हे पॉईंट्स प्रत्येकाचे बदलू शकतात. प्रत्येकजण डिफरंटली घेऊ शकतो आपापल्या रिक्वायरमेंटनुसार. मायनर व्हेरिएशन्स याच्यामध्ये येऊ शकतात, पण फायनल ग्राफ जो असेल तो मात्र सगळ्यांचा सेम येणार. ओके, आता हे सर्व पॉईंट्स आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायचे आहेत. दोन्ही लाईन्स किंवा काही काही ठिकाणी 3, 4, 3 पेक्षा जास्त नाहीत आपल्याला कन्स्टंट आहेत, पण 3 लाईन्स जे काही असतील 2, 3 त्यांचा पूर्ण टेबल एकच तयार करून घ्यायचा एकत्रितपणे आधी आणि मग ग्राफ काढायला सुरू करायचं. कारण आपला स्केलचा अंदाज येतो की याच्यामध्ये आता एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू किती, वायची मॅक्झिमम व्हॅल्यू किती, त्यानुसार आपल्याला स्केल ॲडजस्ट करता येते. त्यामुळं आधी सगळे टेबल्स तयार करून घ्यायचे. आता इथे 2-2 लाईन्सच आहेत, त्यामुळं 2 टेबल तयार करून घेतले. हे 2 टेबल तुम्ही सेपरेटली तयार करू शकता किंवा आपण लिनियर प्रोग्रामिंगच्या ॲक्च्युअल मॅक्झिमाइज मिनिमाइजच्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहेत की एकाच टेबलमध्ये आपलं हे सगळं काम करता येणार आहे, करायचं आहे. याच्यावरती आपण जेवढे क्विक असू तेवढं जास्त महत्त्वाचं आहे. कारण हे काम जसं तुम्हाला म्हटलं LPPचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ग्राफ काढणं हे काम फ्री करायचं आहे, त्याला मार्क नाही आहे. ग्राफ काढल्याच्या नंतर जो फिजिबल रिजन तुम्ही दाखवणार तिथून पुढे तुम्ही जे सोडवणार त्याला ॲक्च्युअल इम्पॉर्टन्स आहे. आता हे पॉईंट्स आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायचे आहेत आणि दोन्ही कन्स्ट्रेंट, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील असा फिजिबल रिजन आपलं दाखवायचा आहे. आता यासाठी ग्राफ जर आपण घेतला
x axis, y axis as usual. सी हिअर. आता पॉईंट्स खूप काही जास्त नाही आहेत. 0 वाटल्यास 3-3ची स्केल घेऊ आपण इथे. 1 2 3 -1 -2 1 2 -1 -2. ओके. ठीक आहे. -2 इथे. ओके. आता हे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत. पॉईंट्स काय काय आहेत? 0,2 1,0 2, -2. 0,2 हा पॉईंट कुठे येणार? एक्स ॲक्सिसवरती का वाय ॲक्सिसवरती? हा झाला 0,2. 1,0 0,2 1,0. नंतर तिसरा पॉईंट काय? 2, -2 2, -2. तो पॉईंट इथे येणार. हे 3 पॉईंट्स प्लॉट झाले एका टेबलचे की अगोदर लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे 3 पॉईंट्स जोडणारे काय करतात? काही जण 2 टेबल असतात, 3 टेबल असतात, असे सगळे पॉईंट्स प्लॉट करून घेतात आधी. त्यानंतर लक्षात येत नाही कोणता पॉईंट कुठे जोडायचा आहे ते. त्यामुळे एक टेबल कंप्लीट झाला पॉईंट प्लॉट करून की अगोदर ते पॉईंट जोडून घ्यायचे. म्हणजे आता हे पॉईंट जर आपण जॉईन केले तर ही एक लाईन आपल्याला मिळेल. एका लाईनचा ग्राफ तयार झाला. ओके. त्यानंतर या लाईनचं लगेच इक्वेशन त्या शेजारी लिहून ठेवायचं. हे कुठल्या लाईनचा ग्राफ आहे? तर तो 2x + y = 2चा आहे. तो आपण इथे कुठेतरी लिहून ठेवू. 2x + y = 2. त्यानंतर सेकंड टेबलसाठी पुढचे पॉईंट्स 0, -1 1,0. 0, -1 म्हणजे हा पॉईंट येईल. 1,0 2,1 1,0 हा चाला इथेच आणि 2,1
तो या ठिकाणी हे 3 पॉईंट्स जॉईन करणारी लाईन काढायची. ठीक आहे. यू ड्रॉ विथ द स्केल. आता आपल्याला या लाईनचं इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इक्वल टू 1. आता आपल्या मुख्य कन्स्ट्रेंट्स, मुख्य कंडिशन्स काय काय आहेत पहा. एक आहे ती एक्स प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 2 आणि दुसरी एक्स मायनस वाय एक्स प्लस 2 आहे 2x प्लस वाय 2x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आणि एक्स मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 1. आता पहा आपल्याला फिजिबल रिजन डिटरमाइन करायचा आहे. आता हा फिजिबल रिजन डिटरमाइन करताना आपला दोन्ही लाईन्सच्या ज्या दोन्ही कंडिशन्स आहेत ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होणारा रिजन आपला डिसाईड करायचा आहे. तो फिजिबल रिजन डिटरमाइन करणं हे जास्त इम्पॉर्टंट थिंग आहे. मग हे फिजिबल रिजन कसा डिटरमाइन करता येईल. फर्स्ट एकेकाचा विचार करायचा. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये 2x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे. मग 2x प्लस वाय म्हणजे ही लाईन, ग्रेटर दॅन म्हणजे राईट साईड अपवर्ड असतं. मग राईट साईड अपवर्ड आहे का बघा, राईट साईड अपवर्ड आहे म्हणजे आपला क्रायटेरिया इथं काम करतोय, क्रायटेरिया काम करतोय म्हणजे आपलं या लाईनपासून इकडे जायचं आहे वरती. पण तो क्रायटेरिया या लाईनसाठी काम नाही करणार. मग सिंपल वे दोन्हीसाठी ओरिजिनस क्रायटेरिया आपण वापरून टाकू. बघा या कंडिशनमध्ये जर ओरिजिन टाकला आपण, इथे जर 0,0चे कोऑर्डिनेट्स टाकून दिले तर काय येईल, 0 प्लस 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 2. 0 प्लस 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 2. 0 प्लस 0 म्हणजे 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. बरोबर. ट्रू आहे का हे. 0 हा 2 पेक्षा मोठा असतो, इक्वल असतो नाही. याचा अर्थ या लाईनपासून आपल्याला ओरिजिन साईडला जाता येणार आहे का, नाही जाता येणार. या लाईनपासून नॉन ओरिजिन साईडला म्हणजे राईट साईड अपवर्ड जायचं आहे, जे आपण आधी डायरेक्ट पण सांगितलं होतंच. आता राहिला प्रश्न या लाईनचा आहे, या लाईनपासून कुठल्या बाजूला जायचं ते डिसाईड करायचं आहे. ओरिजिनकडे जायचं आहे का नॉन ओरिजिनकडे जायचं आहे. त्यासाठी इथे 0,0 टाकून बघा काय येईल. 0 मायनस 0 लेस दॅन इक्वल टू 1. 0 लेस दॅन इक्वल टू 1. हे ट्रू आहे कारण 0 हा 1 पेक्षा लहान असतो. याचा अर्थ ओरिजिन साईड येते म्हणजे आपल्याला ओव्हरऑल या लाईनपासून इकडे जायचं आहे आणि या लाईनपासून इकडे जायचं आहे म्हणजे आपला जो फिजिबल रिजन असणार आहे तो हा असणार आहे.
अनबाउंडेड. ओके. कंप्लीट दिस. आधी टेबल कंप्लीट करा. म्हणजे एकापेक्षा जास्त कंडिशन्स, एकापेक्षा जास्त लाईन असतील तर त्यांच्यासाठी काय करायचं थोडक्यात? काय नाही, जेवढ्या काही लाईन्स आहेत, जेवढ्या काही कन्स्टंट आहेत, त्या सगळ्या एकत्रितपणे विचारात घ्यायच्या आहेत. म्हणजे या दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय होतील असा रिजन डिटरमाइन करायचा आहे. टेबल कंप्लीट झाला आहे. ग्राफ पण कंप्लीट करा. म्हणजे या प्रकारे आपण आता ह्या कंडिशन्स आहेत, दोन कन्स्टंट आहेत, दोन x मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 2, x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 8. दोन्हीचे दोन वेगळे टेबल तयार करणे किंवा एकाच टेबलमध्ये आपण या प्रकारे सगळ्या थिंग्स दाखवू शकतो. टेबल केअरफुली पहा कसं आहे. परत एकदा काय काय केलं टेबलमध्ये. अगोदर पहिल्या कॉलममध्ये आपण काय केलं, दोन्ही इनइक्वॅलिटीजला करस्पॉन्डिंग असणारे इक्वेशन्स लिहिले. करस्पॉन्डिंग इक्वेशन्स इक्वल टूचं चिन्ह टाकून. नंतर नेहमीप्रमाणे पॉईंट दोन दोनच घेतले. एक्सच्या जागी 0 टाकला, वाय आला -2, वायच्या जागी 0 टाकला, एक्स आला 2. पॉईंट तयार झाले. सेम इथे एक्स इक्वल टू 0 टाकला, वाय इक्वल टू 4, वाय इक्वल टू 0 टाकला, एक्स इक्वल टू 8. हे दोन पॉईंट्स तयार झाले. या प्रकारे आपण हे पॉईंट्स एकदाच एका टेबलमध्ये घेऊ शकतो. रिजन डिसाईड करण्यासाठी इनइक्वॅलिटीज काय आहेत, दोन्ही लेस दॅन इक्वल टूच्याच आहेत. एखाद्या ठिकाणी ग्रेटर पण असू शकतं. या इनइक्वॅलिटीज काय आहेत त्या लिहिल्या आणि लगेच रिजन पण डिसाईड करून टाकला की आपल्याला कुठल्या साईडला जायचं आहे. त्या लाईनच्या ओरिजिन साईडला जायचं आहे का नॉन ओरिजिन साईडला जायचं आहे ते. यासाठी आपण फर्स्टली इथे 0,0 टाकला. 0 इज लेस दॅन इक्वल टू 2 म्हणजे ओरिजिन साईडला जायचं आहे, कारण कंडिशन सॅटिस्फाय होती आहे. 0 हा 2 पेक्षा लेस असतोच. आणि इथे पण 0,0 टाका. 0 इज लेस दॅन 8. कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ओरिजिन साईड, नसेल तर नॉन ओरिजिन साईड. म्हणजे दोन्ही लाईन्सपासून ओरिजिन साईडला आपल्याला जायचं आहे. आता जर ग्राफ जर आपण ड्रॉ केला, ग्राफ जर प्लॉट केला तर काय होईल पहा. ॲज युजल आधी x axis y axis. पॉइंट्स जर विचारात घेतले तर मॅक्सिमम व्हॅल्यू अलॉंग एक्स ॲक्सिस किती आहे, एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू 8 आहे, मिनिमम 0 आहे. म्हणजे एक्सच्यासाठी निगेटिव्ह जायची गरज नाही आहे.
याला आपण 1 2 3 4 5 6 7 8 या प्रकारे कन्सिडर केले. 9 along x axis. along y axis मिनिमम आहे -2, मॅक्झिमम आहे 4. ठीक आहे. 1 2 3 4 -1 -2 -3. इकडे नाही आहे पण टाकून दिला एखादा पॉईंट. ठीक आहे. या प्रकारे स्केल घेतली आपण. आता पॉईंट्स प्लॉट करायचे. 2-2 पॉईंट 2-2 पॉईंट्स आहेत. फर्स्ट 0, -2 आणि 2, 0 हे 2 पॉईंट्स आहेत. 0, -2 आणि 2, 0 काय होतील? हा एक पॉईंट आणि 2, 0 म्हणजे हा एक पॉईंट. हे 2 पॉईंट जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ करायची. that should be straight line with the scale. स्केल ना स्ट्रेट लाईन काढा तुम्ही. या लाईनचं इक्वेशन काय ते लिहून टाकायचं बाजूला लगेच. काय इक्वेशन आहे? x - y = 2. त्यानंतर दुसरा नेक्स्ट पॉईंट 0, 4 8, 0 0, 4 आणि 8, 0. हे 2 पॉईंट्स जॉईन करणारी लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. आता यामध्ये दोन्ही लाईन्सचा ग्राफ आपण काढला. सेकंड लाईनचं इक्वेशन काय आहे? x + 2y = 8. आता दोन्ही लाईन पासून ओरिजिन साईडलाच जायचं आहे आपल्याला. जो फिजिबल रिजन आहे तो दोन्ही लाईन्स पासून ओरिजिन साईडलाच आहे. म्हणजे या लाईन पासून इकडे जायचं आहे
आणि या लाईनपासून इकडे यायचं आहे. दोन्ही लाईन्सपासून ओरिजिन साईडच आहे. त्यामुळं फिजिबल रिजन या प्रकारे आपण दाखवू शकतो. आता जर फक्त फर्स्ट क्वाड्रंट म्हटलं असतं म्हणजे x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 ह्या जर कंडिशन असत्या तर रिजन एवढ्यातच आला असता, पण तसं नाही आहे म्हटलेलं यामध्ये. दोन्ही लाईनची ओरिजिन साईड म्हणजे हा फिजिबल रिजन. ओके. सो दिस इज द टेबल अँड इट्स ग्राफ. म्हणजे एकाच टेबलमध्ये पण तुम्ही या प्रकारे सगळ्या थिंग्स रिप्रेझेंट करू शकता. कंप्लीट दिस.